दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। नागपूरच्या विधान भवनामध्ये आज आपण बोलणार आहोत। कॅबिनेट मंत्री जे राहिलेले आहेत आणि सध्या काँग्रेसचे आमदार आहेत नितीनजी राऊत यांच्यासोबत। राऊत साहेब, मला एक सांगा की ज्या पद्धतीनं परभणीची घटना आपण बघितली आहे, दंगली सदृश्य परिस्थिती पोलिसांनी निर्माण केली, मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांचं गृह मंत्रालय त्यांच्यावर पोलिसांवर कुठलीही कारवाई ॲक्शन घेताना नाही। गोपाल मेश्राम म्हणून जे आहेत राज्य आयोगाचे SC/ST आयोगाचे अध्यक्ष, ते तिथे गेले, त्यांनी व्यापाऱ्याच्या बाजूने त्यांनी भूमिका तिथे मांडलेली आहे। मात्र कुठेतरी दलित समाजाला कुठे कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे, ज्यांच्यावर अत्याचार झाले, पीडित परिवारापैकी तो सोमनाथ सूर्यवंशी याचा बळी गेला, मात्र त्याच्या परिवारालाही कुठे न्याय भेटला नाही। काय सांगणार आपण? परभणीच्या घटनेच्या बाबत आज विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते प्रकरण फिरवण्याचा प्रयत्न केला, खऱ्या अर्थानं त्यांनी संपूर्णपणे या प्रकरणात दिशाभूल केलेली आहे। त्यांच्याकडनं अपेक्षा न्यायाची होती, पण त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांची पाठराखण करून दलित समाजावर नव्हे, बौद्ध समाजावर नव्हे, तर संपूर्ण या राज्यातल्या समाजावर एक प्रकारचा अन्याय करून न्यायाची पायमल्ली या ठिकाणी केली। अशा पद्धतीनं जर समजा गृह खातं जर फडणवीसांच्या म्हणण्याने वागत असेल आणि आंबेडकर समाजावर असे जर पोलिसांकडून अत्याचार होत असेल, तर आंबेडकरी चळवळीचं पुढे भविष्य काय राहणार? आंबेडकरी कार्यकर्ता हा कुणाला घाबरत नाही आणि भीत नाही, तो लढणारा कार्यकर्ता आहे आणि सत्यासाठी नेहमी लढतो आहे। न्याय जरी हे द्यायला पुढे सरसावले नाही, तर सडकेवर लढून न्याय मागण्याची भूमिका यापुढे यांनी आताच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्याचार करणाऱ्या पोलिसांना पाठराखण केलेली आहे। कुठेतरी ज्यांच्यावर पीडित जो परिवार आहे, पीडित परिवाराला न्याय भेटेल अशी अपेक्षा होती, मात्र हा विषय सुद्धा त्यांनी फिरवलेला आहे चर्चेच्या दौऱ्यात। तोपर्यंत आपण बघत राहा वास्तू चॅनल। मी सुनील साळवे, मुख्य संपादक वास्तू, थेट नागपूरच्या विधान भवन परिसरातून। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।